शाळेमध्ये शिक्षण मंत्री येत असल्यामुळे विद्यार्थ्यांकडूनच स्वच्छता करून घेतल्याचा प्रकार घडलाय। बुलढाण्याच्या सिनगाव जहागीरमधील जिल्हा परिषद शाळेतला हा प्रकार आहे। शिक्षण मंत्री दादा भुसे शाळेतील विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत। दादा भुसे पोहोचण्याच्या आधी शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडूनच शाळा झाडून घेतली, त्यांच्याकडून कामं करून घेतली। एकीकडे विद्यार्थ्यांचं स्वागत होत आहे, दुसरीकडे विद्यार्थ्यांकडूनच कामं करून घेतली जात आहेत। हे दृश्य आपण बघतोय बुलढाण्यातल्या सिनगाव जहागीर मधल्या जिल्हा परिषद शाळेतला हा प्रकार आहे। शाळेत विद्यार्थ्यांकडूनच स्वच्छता करून घेतली, इतर कामं करून घेतली। एकीकडे शिक्षण मंत्री मुलांचं स्वागत करण्यासाठी म्हणून शाळेत येतात असं सांगितलं गेलं, मात्र विद्यार्थ्यांकडूनच साफसफाई करून घेतली गेली। ही दृश्य आपण त्याची पाहतोय। सिनगाव जहागीरमधील जिल्हा परिषद शाळेतला हा प्रकार आहे। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून। संदीप, हा जो सगळा प्रकार घडलाय याबाबत मुख्याध्यापकांचं काही म्हणणं आहे का? शिक्षण मंत्र्यांनी याची दखल घेतली आहे का? रिद्धी, खरं तर अजून कुठल्याही शिक्षकांनी किंवा मुख्याध्यापकांनी या संदर्भात बोलण्याचं टाळलेलं आहे। तर शिक्षण मंत्र्यांकडून जे काही प्रतिक्रिया समोर आल्या त्यांचं असं म्हणणं आहे की ही चुकीचा हा जो प्रकार आहे हा चुकीचा आहे। परंतु आपण जर दुसरीकडे पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये कुठलाही सफाई कामगार जो आहे किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याची नियुक्ती नसते, त्यामुळे ग्रामीण भागात प्रामुख्याने अनेकदा जे आहेत हे विद्यार्थीच ही जी कामं आहेत ही करत असतात। आणि आज खरं तर हा शाळेचा पहिला दिवस आहे, त्यामुळे किमान विद्यार्थ्यांकडून तरी आजच्या दिवशी तरी ही साफसफाईची मोहीम जी आहे ती राबवली गेली पाहिजे नव्हती, अशा पद्धतीच्या भावना ज्या ते पालकांकडून व्यक्त केल्या जात आहेत। मात्र दररोजच विद्यार्थी छोटी लहान सहान कामं जे ही करत असतात, परंतु आजच्या दिवशी तरी ही एकीकडे त्यांचं स्वागत जे आहे ते शाळेमध्ये केलं जातं, तर त्याच दिवशी अशा पद्धतीचा हा प्रकार टाळणं गरजेचं होतं। अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या समोर येताना दिसत आहेत। मात्र हा प्रकार जो आहे हा नियमबाह्य आणि चुकीचा असल्याचं जे देखील समोर येते, त्यामुळे आता संबंधित शिक्षकांवर काय नेमकी कारवाई होते हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद संदीप दिलेल्या माहितीसाठी।